हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे कोकणातील लोककला बहुरंगी नमन. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सुस्वागतम. प्रथम गणरायाला वंदन करून रंगदेवता ग्रामदेवता श्री रवळनाथाला नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी व रक्षणकर्ता सैनिक यांना सलाम करून या महाराष्ट्राचा इतिहास जगमर अजरामर केला असे आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आणि जमलेल्या सर्व तमाम रसिक मायबाप यांचे आशीर्वाद घेऊन गणेशवाडी कलामंच गोडवली सविनय सादर करीत आहोत. गण गवळण सह विनोदी फारस. शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. कृष्णाला शरण जाऊ.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वंदो या गणारा मंगलक्षणारा चला दुर्वा फुले वाहूया दिन दुबळ्यांचा पालन करता
काय ग राधे? अगं चंद्रा, आपण मुली मिळून मथुरेच्या बाजारी जायचं ठरवलं होतं का? पण काय राधे, आता ठरवलं तर जायला झालं ना. हो ग, जायचं आहे. पण तुला रस्ता माहित आहे का? नाही बाई, मला तर मुळीच माहित नाही. पण माझ्या ओळखीची एक मावशी आहे, तिला सांग म्हणून बघ. अगं चंद्रा, मावशी तुझ्या ओळखीची आहे ना, तू हात मार, मग लवकर येईल ती. नाही नाही बाई, माझा तिचं कालच भांडण झालंय. का ग बाई, कशावरून? ते मी नाही सांगणार आणि तिला हात सुद्धा नाही मारणार. तू नुसती भांडतच बस. चल हो बाजूला, बघते मी. अबे तारा, अशी पुढे बघू. काय ग राधे? तू नाही ना बाई कुणाशी भांडले? नाही ग बाई, मी अशी साधी बोलली. हो ना, असं म्हणतेस ना, मग मारतेस ना मावशीला हात? हो हो, मारते ना. मावशी, अगं ये मावशी. पुन्हा हात मारून मारते. मावशी, अगं ये मावशी. काय ग म्हटलं पोरीनो? अबे इकडे ये लवकर. अगं कशासाठी ग? अबे ये तर वेगी वेगी. आले आले हा.
माहिती नाही ग एवढा मंदिराचा घाट चढायचा कसा आज ना मला ठाऊक. आधी मला धावत पलत कुणी बोलवलं ते बघते हा विचार ग. अगं हे पोरीनो काय ग मावशी अगं ह्या म्हातारीला कशासाठी धावत पलत बोलवलीत ग अगं मावशी आम्ही मुली मिळून मथुरेच्या माघारी जायचं ठरवलं आहे. अगं काय सांगताय काय हो ग मावशी खरंच की काय हो मग मला कसं काय विसरलं तुम्ही विसरलं नाही ग तुला लहानपणी मला असं म्हणते मग चला तर मग या माझ्या मागे मागे अगं हे पोरीनो काय ग मावशी अगं जरा थांबा की अगं तुम्ही निघालेत खऱ्या जाऊ पण घेतलं काय घेतलं काय सांगितलं नाही ते मी काय सांगायला अगं त्याशिवाय एवढा मोठा शृंगार होणार कसा आपला असं म्हणते हो मी घेतलं दूध मी घेतलं ताक मी घेतलं लोणी असं म्हणते मी घेतलं तूप तू कसं काय घेतलं घेतला खरा अगं बाई खावा घेतला टाकला लावलाय नावा चला, 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 गं बाई. अगं मावशी तू तर आम्हाला सगळं विचारून घेतलंस मग तुझं काय ग अगं माझं कसलं काय कशात काय ना कशात काय अगं तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे ग पण आता म्हातारी जर झालंय काय हे सारवून सगळं गेलं की म्हणून आता काय कशात काय ना फटक्यात काय चला तर मग अगं ये पोरीनो काय ग मावशी अगं अगदी शांत शांत निघाल्या अगं ताई माझं एवढं चालून चालून पाय दुखायला लागले जरा एक पोरीना गाणं म्हणायचं सांग ग. असं म्हणतेस अगं हे राधे काय ग अगं मावशी एक छोटस गाणं म्हण भाऊ असं म्हणते हो बरं म्हणते मी म्हण म्हणा दिवेच्या पुंडीच्या तालाची रात
राधे नंदाचा नंद मुरारी राधे जाऊ नको बाजारी राधे जाऊ नको बाजारी वासुदेव देवकी ग जन्मदाता वासुदेव देवकी ग जन्मदाता नंद यशोदा पालन करता नंद यशोदा पालन करता पंचा लाडाचा मी ग नंदाचा नंद मुरारी राधे जाऊ नको बाजारी राधे जाऊ नको बाजारी कंसगरा दे माझा पाये वैरी कंसगरा दे माझा पाये वैरी अनुनी जन्म घेतला देवकीच्या उदरी अनुनी जन्म घेतला देवकीच्या उदरी त्यांच्या लाडाचा मी ग त्यांच्या लाडाचा मी ग नंदाचा नंद मुरारी राधे जाऊ नको बाजारी राधे जाऊ नको तीन ताल सप्त पाताल करुणी राहिला निराकार असुरांचा त्या केला संहार भूतलावर माजला असुरांचा अहंकार त्यावेळी सारे जग पृथ्वीला शरण गेले त्यावेळी गोकुळात एक बाल जन्माला आले ते बाल श्रीकृष्ण रूपी आठव होता तो मीच बोला पुंडली कवरदे अरे गो एक गोष्ट मात्र राहूनच गेली 16 सहस्त्र 360 गवळणी हाटमाट करून मथुरेच्या बाजारी निघणार आहेत त्यांचा रस्ता प्रतिबंधित करण्याची जबाबदारी माझा संगतीचा सवंगडी सुदामा याच्यावर सोपवली पाहिजे प्रथम त्याला हाक मारून पाहतो अरे म्हटलं सुदामा देवाच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद असो सुदामा सुदामा मी काय सांगतोय ते नीट आहे बोला देवा आज मथुरेचा बाजार निघणार आहे सारे गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी निघणार आहेत त्यांच्या वाटेवर उभे राहून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचं सुदामा ही एवढीच ना देवा कामगिरी हो सुदामा या तर देवा ठीक आहे सुदामा तू मथुरेच्या दिशेने जाणाऱ्या गवळणीचा समाचार दे मी गोकुळात जाऊन गाय वासनांचा संभाल करतो या तर देवा ठीक आहे सुदामा देवाने आपल्याला कामगिरी मोठी संपवली आहे 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून निघून मथुरीच्या बाजाराला चालला आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्यापासून आशीर्वाद घेणं ही कामगिरी आपल्याला देवाने संपवली आहे परंतु ही कामगिरी आपण एकट्याने न करता माझे संगतीचे पेंद्या आणि वाकड्या हे कुठे आहेत त्यांनाच पाहावं लागेल येतो आम्ही हनुमान सेवा संघ मंडळाचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद कृष्णदेवांचे संगडी आम्ही फिरतो रानवनात
पेंड्या वाकड्या राहू नका पेंड्या वाकड्या राहू नका यमुना तीरी कालिया तिथे खेळ मांडल्या चेंडूबाई मधुकर येई पाय दगडू कंदमाच्या झाडाखाली गोळ्या कराया गाईवासरे पावा वाज पुरात पेंड्या वाकड्या राहू नका घरात पेंड्या वाकड्या राहू नका घरात कृष्णदेवांचे संगडे आम्ही फिरतो रानवनात पेंड्या वाकड्या राहू नका घरात पेंड्या वाकड्या राहू नका घरात ह्यांना शोधायला गेलो अजूनही कुठे सापडले नाहीत. आता त्यांना आरोळी मारून पाहतो येत आहेत की नाही ते पण माहिती नाही. अरे हे पेंड्या अरे हे वाकड्या अरे काय रे म्हणतो सुदामा आधी इकडे ये. अरे माझी कपिला गाय चुकली त्या तानू फडकायला गप्पा त्याला नंतर बघू आधी पुढे ये. गोडे जवळ आधी ये नंतर जाऊ ते पाहू. सापडत नाही मेरे काय चरणी केले काय बघतो अरे ये आधी ये. येतो येतो अरे तुला सांगून मी काय रे अरे तुला सांगून मी काय रे काय चालत नाही जीवा बाबा वाकड्या इकडून आला आणि पेंड्या कुठे आहे? अरे होतात कुठे? अरे काय बुवा रांगाली तुला कपिला काय गावली का अरे तुमची? कपिला गाव गावाची नाही. मग कुठे गेली? अरे मेला तांदूळ फडकायला गवतात लावली होती ना मग हे जवळ. मग ते तानू पडकेला नेला नसेल. काय करणी केली का काय केली ते काय माहिती रे. आपले देव बघतील. होय होय होय. बरं, आपल्याला अरे तुम्हाला बोलवलं कशाला. कशाला बोलवली म्हणजे काय? देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. कोणती सांगतोय का नीट कान देऊ नाही का? काम घेऊन 16,360 गोपिकांचा मेळा. कुठे मला. अरे मेला नाही रे, मग मेळा म्हणजे एकत्र. हा मेळा मेळा. हा हा 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून निघून मथुरीच्या बाजाराला चालला. ऐकलंस ना? ऐकलं ऐकलं ऐकलं. त्यांचा रस्ती बंद करायचा आहे.
रस्ता त्यांचा बंद करायचा आहे. काय करायचं बंद बंद म्हणजे थांबले ठेवून बांबू बांधायचे. हा त्यांना जाऊन द्यायचं नाही. ही कामगिरी आपल्याला देवाने संपवली. मग जायचं? मग ती आपल्याला करायची मग आहे. जायचं? हो जायचं. चला मग चला. हेच रस्त्याने चला, हेच रस्त्याने चला. घरून जायचं? आता माझ्या पाठवून या. चला. अरे हे माझ्या पाठोपाठ येत होते की अरे आलो आलो. अजिराला बाबा अरे या बघ त्यांना चढवायचे आहे. ही कोण रे? हा? मेंढ्या, हा? त्याला जाऊन विचार काय? तुम्ही आल्यात कुठून आणि जायच्या कोणीकडे. आल्यात कुठून आणि जायच्या ए, कुठं थांब. हा. ए, खैजराज बोलतो, खैजराज. ही बघ हिलाच विचारतो. विचार काय विचारू? तुम्ही आल्यात कुठून हा. आणि जायच्या कोणीकडे. कुणीकडे? हा कुणीकडे? कुणीकडं विचारतो. हा हा पंजाबचा तुझा तू माल खाऊन येऊ नको होता ना पण माल खाऊ नको येऊ वाचला तर बघणार नाही कोण तुला आहे ए, गौरव, हा. अगं तुम्ही आल्या कुठून जाणार कुठे? तुला सांगितलं तुला सांगितलं अरे काय झालं? मला मारली बाबा. काय झालं. मारली तुला. तरी तुला सांगत होतो जाऊ नको म्हणून. बरं वाकड्यात तू जातोय. अरे मी जातोय ना आता चालत नाही मग आपलं अरे हे काय रे, हे काय? हा. अरे हे काय आहे. अरे हा काय म्हणत अरे विचारूच नको तू का हा काय म्हणत काय आहे? अरे काय सांगू तुला अरे हे मी बघितलंच नाही. अरे बघितलं नाही हा. अरे काय तू गुलाबी गेला होता ना हा. अरे अर्धी गाय पुढं आणि माग माहिती म्हशी होत्या. आणि मध्ये मी हा. अरे त्या म्हशीला काय उगाच आली ना हा. अरे मागणं मारला ना तर सीधा आतमध्ये किती राहिला? आता आतमध्ये राहिला तिथं राहिला. तिथं राहिला मारला तो. अरे काढून मोठी ठेवला. वानर आहे तुझी. अरे काढून ठेवला पण काय येई ना मग तुला ठेवलं तुझी सांगायची पाठी करणं आला मग काय काढलं तू हात मारला. बरं हे राहू दे ते आपण घरी जाऊन काढू. होय ना आता तुला सांगितलेली कामगिरी कर. बरं 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 विचार हा. आता थांब सांग आता कोंडीला विकू हिला विचार, हिला. पांढरीला विकू का तांबडीला विकू कोंडीला विकू हा? पांढरीला विकू का कोंडीला विकू का तांबडीला विकू मला कोणाला विचारायचं तिला विचार. विकू काय बरं ठीक आहे तुम्ही आल्या कुठून ग आणि जायचा कुठं ग अरे चोराने काय अरे धुतलं मला चांगला धुतला मला ना? बरं तुम्ही तिकडे साईडला उभे राहा मग मी बाजूला जाऊ मी विचारतो. आणि बरं आणि आणायला होता काढला नाही म्हणून कळलं की नाही तुम्ही आल्यात कुठून आणि जायच्या कोणीकडे. काय तरी बोल. मावशी मला ओळखलंच काय नाही. ओळखलं? नाही ओळखलं. नाही. कृष्णाच्या देवांचे संत पेंड्या बाटल्या आणि सुद्धा ते आम्हालाच म्हणतात. तिथं कायदा होती त्यामुळे आम्हाला पटणार का? काय सांगते? कायदा वाचून दाखवायला पाहिजे. वाचू झालं. नंतर तुझी ओळख पटेल. खाली गेलं. तुमच्या माठ खाली ठेवा तुमचे माठ.
नाहीशी झाली हो पांढरी गेली आता आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने अजून आहे तुझं आमची पांढरी गेली कुठं पांढरी पांढरी आहे. आहे काय आणि तांबली पण तांबडी पण आहे इकडे तांबडी नाही का पांढरी आणि गोली पण आहे आणि गोऱ्या पण आहे अरे वा काय बसव लवकर त्या वाकड्याला काय करतोय ते करू दे आधी हा चला बघता चला काय बघायचं ते बघता अरे वा किती मारली अजून मारू लोक अजून हा? मार बाई कुरु शिटी वाजली ही मावशी पटली शिटी वाजली ही मावशी पटली हे पदर नानावर हे पदर नानावर अरे काय तू बोलत पण ना मला जोर पण देत ना मला दम लागला तरी तू बोलतच नाही. काय बोलतो? आपण त्या मावशीला पटवाय बघताय अरे वाकड्या! नाही आता म्हटलं बसव बसव नाही साहेब लाल तुझ्या. नाही बसणार. नाही साहेब लाल नाही जमणार. नाही, मग त्याला बसू दे. आणि तर बसूया आपण तिला शिट्टीचा आवाज कमी झाला. हा. मावसे आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने तुम्हाला इथं बसावं लागेल अरे कोणी नो तुला जे कायद्याने हुकमाने बसायचं ना आपल्याला दम लागला म्हणून आपल्याला 5 मिनिटं बसायचं दम लागला तर म्हणूनच बसा दम लागलाय म्हणून बसवायचं तुम्हाला आहे तर आम्हाला पण दम लागलाय मेल्या वाकड्या गवलनी सगळ्या बसल्यात के बघा रे बसला आपण बसल्या बसल्या गोल्या बसल्या ए, मावशी! आणि पांढरी कुठेशी गेली ए, मावशी! आणि तांबडी पण आहे हा? आता हे हे मावशे हे एक पेन द्या तू तिला बसवतो तिला बसवतो. तिला बसवतो ना हो. मग चालेल तू तिला बसव ए, मावशे! तिला बसवता आता आमच्या म्हणण्याप्रमाणे खाली बस मला 6 महिने बसायला ना 6 महिने उठायला लागलं मग 6 महिने सगळं तिथंच करते 6 महिने बसायला 6 महिने उठायला सगळ्या जाग्यावर होय. पण मी बसवणार तिला हा बसवलं ना बसव बसव अजिबात नाही हे मावशी ती पांढरी बसले आता तुला पण बसला पाहिजे हा. माझं पण आहे तिचा पण आहे पहिलीचा पण तिचा पण आहे पहिलीचा पण आहे तर तो पहिलीचा पांढरा आहे ना तुझा तांबडा आहे आणि तरी पण काय पण बोल पण तुला आज बसलाच पाहिजे हा, काय पण तर तू नाही बसायला हाताखाली चपाट्यात बस खाली. हा, बसत नाही अजून चल आपण मी पण बसवतो थांब बस थांब ना आहे ना वाकडा वाकडा हालणार बस खाली बस प्लीज. जा जा जरा पेल्या आणि वाकड्या आता सगळ्या बसलेत ना बसल्या बसल्या आता ही बातमी आपण देवाला सांगू हा, चला. चला चला सत्यनारायणच्या पूजेला तुळशी घालते वाकून संतोष पाडतले तुमचं नाव घेते या कार्यक्रमाच्या दिवशी तुमचा मान राखून करूया
नीट विचारलं पाहिजे. प्रथम त्याला हाक मारून पाहतो. अरे म्हटलं सुदामा, अरे म्हटलं सुदामा. देवाच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो सुदामा. सुदामा, तुला सांगितली कामगिरी कोणत्या त्यांनी पार पडले? देवा, दगडीचे दोर काढून टाकायच्या झाडांना उलट्या टांगून ठेवले. हे तर वाईट केलं सुदामा. देवा, चुकलो. कलमाच्या थाळी थवाची थवा गवळणींचा बसवून ठेवला आहे. ठीक आहे सुदामा, तू गोकुळात जाऊन गायवासांचा सांभाळ कर. मी मथुरेच्या दिशेने जाणाऱ्या गवळणीचा समाचार घेतो. येतो का जर ठीक आहे सुदामा. अरे हे काय, गवळणीच्या थाटामाट्याने मथुरेचा घाट चढत आहे. आता मला त्यांचा समाचार घ्यावा लागेल. बघा जाणार नाही, थांबा ग. म्हणतात तरी कोण? मावशे, मला ओळखलं नाही. नाही ओळखले. 3 ताल, सप्त पाताल यात गमन करणारे श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग मावशे कशा असतात? पायी पद्मा, बेंबी हेरा, मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विट्यावर विठ्ठल विठ्ठल करीत असतात. मावशी, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जली सुतली पाताली या गोरगरिबांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी असे अवतारपे धारण करावे लागतात. तुमची ओळख पटवून द्या. ऐक तर,
अगं मावशी हे खरंच देव आहे त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. चला तर मग शरण घेऊन जाती मना
मा